आता तुम्हाला मागे दिसतच असेल की इथे मी आता गॅरेजमध्ये आलो आहे. इथे सामान समजतच असेल. मी इथे म्हणजे इथे मी वॉशिंग सेंटरवर काम करतो, म्हणजे गॅरेज पण आहे, दोन्ही एकसाथ आहे. पण मला गॅरेजचं काम येत नाही, मला फक्त गाडी धुवायचं काम येते आणि ते गॅरेजचं कोणते दुसरं सांभाळते. तर आता तेच आज मी आलो इथे कामावर. आज किती 6 तारीख आहे, शनिवार आहे. आत्ता चालू आहे, म्हणजे आता सकाळी 9 वाजलेत लगभग. तर आता 8:30ला दुकान खोलतो मी आणि संध्याकाळी 8:30ला मी निघून जातो. तो गॅरेज आणि असतो तो इथेच थांबतो. तर आता ते साफसफाई करणार होतो, त्याच्या आधी विचार केला थोडा व्हिडिओ बनवावा. बाकी आज माहिती आहे, आज इंडिया आणि अफगाणिस्तानचा टेस्ट मॅच आहे, म्हणजे एकच टेस्ट मॅच होणार आहे. त्याच्यातला आज पहिला दिवस आहे, 6 जून. तर आता टॉस होईल, बघू कोण टॉस जिंकते ते. बाकी तर आता पावसामध्ये जास्त मॅच होणार नाही, तसं या महिन्यात आहे. आणि नंतर मॅच म्हणजे आता इथे मॅच संपतील, म्हणजे त्या पावसानंतरच सुरू होतील. तोपर्यंत दुसऱ्या देशात वगैरे होईल मॅचेस. जसं टेस्ट मॅच मला आवडतं खूप, पण मी कधी पूर्ण बसून दिवसभर बघितला नाही आहे. स्टेडियममध्ये पण कधी गेलो नाही आहे. T20च मी पूर्ण बसून बघितलं नाही आहे, काही 1-2च बघितले आहेत. तर टेस्ट मॅच तर सोडून होत्या. मग क्रिकेट मॅचचा जास्त शौक आहे, म्हणून मी जरा त्याच्याबद्दल जास्त बोलतो. मला क्रिकेट मॅचची जास्त खबर असते, कारण की मला ते आवडते. त्यामुळे बघत असतो मी. संपल्यानंतर लगेच 5 दिवसानंतर सीधा टेस्ट मॅच. मन गिल परत खेळायला, आताच फायनल खेळून आला. लगेच आता टेस्ट मॅच खेळायला यावं लागलं. फायनल पण हारला, जिंकला असता तर खुशी आला असतं खेळायला, या वेळी सुट्टी घेतली असती. आता हारला आहे तर मजबुरीने आला आहे. आता बघू. जसं इंडिया अफगाणिस्तानचा मॅचचा सवाल आहे, तर अफगाणिस्तानचा तर काही चान्स नाही जिंकण्याचा. म्हणजे आता इंडियाला हरवलं किंवा अफगाणिस्तानसारखी टीम, न्यूझीलंडने हरवलेला, पण अफगाणिस्तानसाठी मुश्किल आहे. नंतर तर नामुमकिन आहे, म्हणजे आत्ता तर नामुमकिन आहे. बाकी नंतर फ्युचरमध्ये कधी मजबूत झाली अफगाणिस्तान तर माहिती नाही. तर या टायमाला इंडियाला हरवलं तर मुश्किल आहे. आता हरवलं तर मग याच्यामध्ये गौतम गंभीरची गलती निघेल, कारण की T20मध्ये तेवढं चांगलं बनवलं आहे. टेस्ट मॅचमध्ये त्यांनी पूर्ण वाट लावली आहे. पूर्ण बघितलं तर इंडिया न्यूझीलंडची सिरीज, इंडिया ऑस्ट्रेलिया सिरीज, बाहेरची तर सोडा, घरची सिरीज पण इंडिया परत चालली आहे. साऊथ आफ्रिकाबरोबर घरी हरली, फायनल पण नाही खेळली. विराट कोहली असताना दोन वेळा फायनल खेळलेली, या टायमाला पोचलीच नाही फायनलला, बदकिस्मतीने. आणि इंडिया ऑस्ट्रेलिया तिकडे बाहेर सिरीज आली, त्याच्यामध्ये पण रोहित शर्माने रिटायरमेंट घेतला, विराट कोहलीने रिटायरमेंट घेतला, बुमराह एकटा खेळला तर टुर्नामेंट भेटला त्याला, बाकी कोण खेळलाच नाही. आणि मग इंडिया हरली ती सिरीज. जेव्हापासून गौतम गंभीर आलं तेव्हापासून T20मध्ये अजून चांगलं खेळलं आहे. पण टेस्ट मॅचमध्ये मग राहुल द्रविड होता तेव्हा T20मध्ये खेळायचं, टेस्ट मॅचमध्ये पण चांगलं खेळायचे, ODIमध्ये पण चांगलं खेळायचं. पण आता गौतम गंभीर फक्त T20वर फोकस करतो आहे. बाकी याच्यामध्ये इंडियाची हालत थोडी खराब होत चालली. ODIमध्ये पण इंडिया ऑस्ट्रेलिया सिरीज हरली, साऊथ आफ्रिका जिंकली, न्यूझीलंडबरोबर सिरीज हरली. न्यूझीलंड सारखी येऊन हरवते इंडियाला इंडियामध्ये येऊन, तर काय म्हणायचं आता. बघू इंडिया अफगाणिस्तानमध्ये. आज मॅच आहे म्हणून विचार केला, फक्त मॅचबद्दलच बोलूया. आता काम तर आता बघू, आता चालू आहे. ठीक आहे मग आता, चला.